तर बोली का आम्हाला वाटलं नव्हतं की असं होईल आमच्या संघटना, आमच्या ट्रॅक्टर संघटना. आम्हाला रात्रभर आत्नेत बसायला. फायनली 6 वाजता आम्ही निघालतो बघा इथनं. तर असंगीतनं झपदिशी ते कुठे झालं बघा, ट्रॅक्टर लावलं मग काय 2 फुल राईस घेतलं चालू ट्रॅक्टरकडे. आणि राईस ठुला ट्रॅक्टरमध्ये ना आलं की चा प्यायला. मग काय आता लय थंडी सुटली तेव्हा फायनली आम्ही 9 वाजता तिकुटे चालतो ना. तिकुटेच्या पुढे येऊन टोल नाक्यावर उभारलो आणि उभारून मग काय राईस खोलला. आता दणका लावायचं म्हटलं, पोटाला तेवढं शांत करायचं, रात्रभर जायचं म्हटलं, आज काय सुट्टी नाही. तर पब्लिक पुढं आलो ऐगळी जरा टायर चेक करायचं म्हणून थांबलो. मग काय करायचं, टायर जरा बघून घ्यावं, जरा दगड बिगड काढून घ्यावं म्हटलं आणि जरा चहा बी पिऊन यावं म्हटलं. तर बोली आलो बघा बडचीच्या टोल नाक्याला. आणि बडचीच्या टोल नाक्याला आलून मग काय आता काय खरं नाही म्हटलं. आता फायनली 3 वाजले होत्या. रातभर जागून आमची गांड फाटली. ते बोलायचं काम नाही बघा, गोट्या कसा हात करते हे नाद करा. फायनली आलो बघा आत्नीच्या वरंगळीला. आणि मग काय सुट्टी नाही म्हणता ट्रॅक्टर सोडला फिरी पुढे ॲक्सिडेंट झालता म्हणून आपण दमान वरंगळ उतरली हो. तर पब्लिक मग काय आत्नीत आलो ना, वरंगळ उतरून काय असं होईल वाटलं नव्हतं. आपले ट्रॅक्टर फरफरला काय घाण. तसंच पंप करून आत्नीच्या पुढं आलो, आत्नीच्या बाहेर आलो बघा, शिवाजी चौकाच्या पुढं आल्यावर ना मग काय आता सगळं त्या डिझेलच्या हंड्या बिंड्या खोलल्या, पाईप खोलली आणि फुकली. मग काय ट्रॅक्टर जरा चालू ह्याच्यावर दिसलं तिकडं. म्हटलं टाईम किती झालाय दाखवून घ्यावा म्हटलं तुम्हाला. मग काय टाईम बघा तर पब्लिक, आपला टाइम झालता 2:04 आणि रातभर जायचं होतं आपणाला कारखान्याला तर जायचंच आहे म्हटलं. जेवण करून घेऊया म्हटलं पहिलं. आणि आपलं ड्रायव्हरचं तुम्हाला माहितीच आहे, जेवण कधी मिळेल ते काय सांगता येत नाही. लेगळं काम आहे. रात्री येऊन फायनली झोपलो बघा. झोपून उठलो तोपर्यंत तुक्का बिक्का आलतं. आणि इकडं बघा तुक्काची निकुम म्हणजे कशी कारखान्यावर नाद करते का म्हणून चालत नाही.